योजना, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी आज काटोल आणि कडमेश्वर तालुक्यातील विविध प्रगतिशील शेतकऱ्यांच्या फळबाग आणि नर्सरींना भेट देऊन पाहणी केली। कडमेश्वर तालुक्यातील कोहळी, काटोल तालुक्यातील हातला येथील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या फळबागांची पाहणी करीत माहिती जाणून घेतली। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष निलेश हेलोंडे पाटील, फलोत्पादन विभागाचे संचालक अंकुश माने, विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे, नागपूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉक्टर श्यामसुंदर माने, अधिष्ठाता कृषी महाविद्यालय डॉक्टर देवानंद पंचभाई, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र प्रमुख वणली डॉक्टर मेघा डहाडे, विभाग प्रमुख कृषी महाविद्यालय डॉक्टर विनोद राऊत यांची तसेच मनोज जवंजाळ यांच्यासह फलोत्पादन आणि कृषी विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते। सर्वप्रथम त्यांनी कृषी विभागाच्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ घेतलेल्या कोहळी येथील सुषमा सुभाषराव वानखेडे यांच्या फळबागेला भेट दिली। त्यात त्यांनी इंडो इस्रायल पद्धतीनं संत्रा फळ पिकाची लागवड केली। बेंडिंग पद्धती, रोटावेटर, तणनाशकाचा कमीत कमी वापर, जैविक खतांचा वापर आदी विषयावर माहिती जाणून घेतली। नागपूर जिल्ह्यामधील कटोळ आणि कडमेश्वर तालुका ह्या दोन तालुक्यामधील काही फळबागांना आणि नर्सरींना आम्ही भेटी दिल्या। फार समाधान वाटलं की नवीन इंडो इस्रायल पद्धतीने काही लोकांनी फळबागा केलेल्या आहेत आणि चांगलं अगदी 20-25 टन उत्पन्न घेणाऱ्या बागा आज आम्ही त्याच्यात पाहिल्या। आता तर एकदम एक बाग तर एवढी मोठी भरलेली होती, आता 15 तारखेला उद्याच ते त्याच्या काढणीला सुरुवात करणार आहे। चांगल्या प्रतीचं संत्र्याचं बाग आम्ही पाहिली। त्यानंतर आम्ही पंजाबराव देशमुख विद्यालयात तिथं आम्ही गेलो, तिथं त्यांची नर्सरी आहे, ती नर्सरी। त्यानंतर दुसरे एक आमची कार्यकर्त्यांची प्रायव्हेट नर्सरी होती, त्याची एक छोटी फॅक्टरी आहे त्यांची, त्यावरती प्रोसेसिंग करणारी आणि कोल्ड स्टोरेज करणारे त्यांच्याकडं रूम आहेत की जेणेकरून ज्याचं टेम्परेचर कमी करून ते विकल्यानंतर ते जवळजवळ 1 महिना संत्रा टिकून राहतो, अशा प्रकारची आज आम्ही सगळी पाहणी केली। समाधान वाटलं, परंतु त्यांना चांगली बाजारभाव मिळणं आणि जो काही माल गळून खाली पडतो तेव्हा त्याच्यावरती प्रोसेसिंग करावी असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्या अनुषंगाने आज आमचे अधिकारी, आमच्याबरोबर असणारे आमचे माने साहेब होते, आमचे इतर अधिकारी होते, कर्मचारी होते, आम्ही सगळ्यांनी या 2-3 भागांची पाहणी केली आणि त्याच्यामध्ये रोपवाटिकेची पाहणी केली की रोपवाटिके कसे तयार करतात, रोपं ते आम्ही पाहिली। चांगल्या प्रतीची किती महिन्याचे ते रोप असावं आणि कुठल्या प्रकारे त्याला हे करावं, ह्या सगळ्या बाबी आम्ही आज तपासून पाहिल्या। प्लास्टिक पिशवी किती इंचाची असावी, किती रुंदीची, किती लांबीची, ते सगळं आम्ही पाहिलं। तर आज जर आम्ही हे सगळं पाहिल्यानंतर थोडं वाटलं मनाला की यांना, कारण आपल्याकडं जवळजवळ 2,16-17 हजार हेक्टर याच्यावरती संत्र्याची लागवड आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये। त्यामध्ये एका अमरावतीमध्ये मला वाटतं 70,000 हेक्टरची आहे, बाकी उर्वरित महाराष्ट्रात आहे, त्या खालोखाल नागपूरला आहे आणि अदरवाईज इतर ठिकाणी आहे। तर त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे एक प्रोसेसिंग युनिट असावं आणि त्यासाठी आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री थोडं चर्चा करून की ह्या फळबागाला टिकाऊपणा कसा येईल आणि त्याच्यावरती जास्त वेस्टेज जाणार नाही आणि शेतकऱ्याला धीर कसा देता येईल, त्याला सावरता कसा येईल, हे आम्ही थोडं बघण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला पटलं आणि त्यासाठी आम्हाला काही धोरणात्मक निर्णय करावे लागतील। ते आम्ही आमचे सेक्रेटरी आणि आमचे मुख्यमंत्री यांना सांगून आम्ही तो करायचा निश्चित प्रयत्न करू आणि शेतकरी आमचा सावरला तर आम्ही सावरणार आहोत, अशा प्रकारचं धोरण आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय की जेणेकरून या फळबागवाल्यांना थोडा दिलासा मिळेल। जसं आमचं कोकणामध्ये आंबा, काजू, फणस, पालघर जायला चिकू ह्या जशा आहेत, तसं आम्हाला ह्या संत्र्यावरती प्रोजेक्ट आता 1 युनिट मला वाटतं नांदेडला आहे,
परंतु नांदेड ते नागपूर थोडं लांब अंतर आहे आणि तेच युनिट इथं व्हावं. एक पतंजलीचं युनिट आहे, परंतु ते थोडंसं पाठीपुढं होतं. तर त्याच्यावरती आम्ही ठोस निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना विचारून करू आणि या शेतकऱ्यांना दिलासा देऊ आणि त्याच्यावरती चांगला निर्णय घेऊ असं मला वाटतंय. आणि आज आम्ही जाऊन आलो, थोडं समाधान वाटलं भागा पाहून. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. लोकवाहिनी मीडियाकरिता ब्युरो रिपोर्ट नागपूर.